जय गोमाता, जय गोपाल, केदार गौशाळा, मसाई पठार, पन्हाळा. तर आता तुम्ही बघू शकताय सकाळचे 10:30 वाजले आहेत, तरी पठारावरची परिस्थिती हे धुकं अतिशय हे आलेलं आहे. आणि सध्या आपल्या गाई चालत आहेत. तर ऊन, वारा, पाऊस ह्या सर्व सिस्टीममध्ये देशी गाई अतिशय चांगल्या पद्धतीने चरतात आणि त्यांचाच बेनिफिट म्हणजे गाईची प्रतिकारशक्ती अतिशय चांगली असते. तसंच गाईची प्रतिकारशक्ती चांगली तर त्याच्यापासून मिळणारं दूध, तूप जे आहे ते पण अतिशय चांगलं. जी काही लोक देशी गौपालन करतात पण त्यांच्या गाई ऊन, वारा आणि पाऊस झेलू शकत नाहीत, तर त्यांच्यासाठी माझं सांगणं असं आहे की गाईला थोडा वेळ चरण्यासाठी एखाद्या मोकळ्या रानात नेणं गरजेचं आहे. आणि तिला प्रकृतीत ठेवणं म्हणजे जसं वारा, ऊन, पाऊस, तर ह्या पद्धतीनं मसाई पठारावर आपल्याकडं गाईंना चारलं जातं आहे. तर पुन्हा एकदा जय गोमाता, जय गोपाल. पाऊस आलेला आहे.